मध्ये त्यांनी महाराष्ट्राचा संपूर्ण चिखलच करून टाकलेला आहे आणि हा चिखल निपटवून टाकण्यासाठी नियतीने आपल्या समोर ही एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे। या संधीचं आपण सोनं करायचं आहे। ही संधी आपण त्या संधीचा फायदा आपण घ्यायचा आहे। जी निवडणूक जाहीर झाली लोकसभेची, त्या लोकसभेमध्ये आतापर्यंत 10 वर्ष कार्यरत असलेलं जे सरकार, त्या सरकारने 10 वर्षामध्ये काय दिवे लावले ते आपण सर्वजण जाणता आहात। त्याची पुन्हा उजळणी करण्याची काही गरज नाही। 15 लाख काय आमच्या खात्यावर जमले नाही। गॅस सिलेंडरचे भाव कुठपर्यंत पोहोचले ते सगळ्यांना ठाऊक आहे। महागाई, बेरोजगारी सगळं काही वाढतंय, पण पॉझिटिव्ह असं काहीच नाही, सगळं निगेटिव्हच। फक्त स्वप्रतिमा आणि स्वतःची प्रतिमा जपण्याचं संपूर्ण सरकार त्यांनी संपूर्ण सरकार आपल्या पायाची लोळण घ्यायला लावलेलं आहे। जिकडे तिकडे स्वतःची प्रतिमा निर्माण करायची, दुसरं काही नाही। स्वप्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यांनी करोडो रुपयाचा चुराडा केला सरकारी खजिन्यामधून। पब्लिकच्या हाती काहीच नाहीये। अच्छे दिन आएगे, अच्छे दिन आएगे, अच्छे दिन आएगे, अच्छे दिन कुठंच नाही। खरं तर आज मी उभा राहिलो तो आवाहन करण्यासाठी तुम्हाला, ही जी संधी आलेली आहे त्या संधीचं सोनं करूया आपण, संधीचा फायदा करून घेऊया। कोणावर टीका करूया नको। टीका करून आपली जीभ विटाळणं, ती कशाला विटाळून घ्यायची? आपली जीभ विटाळून घेण्याची काही गरज नाहीये। कारण का ते हे विटाळलेले लोक आहेत, त्यांची नावं घेऊन आपण आपलं तोंड खराब करायचं, त्यापेक्षा आपण काय करायचं, नेमकं काय करायचं, नेमकं कुणाला मत द्यायचं याचा आपल्याला विचार करायचा आहे। आणि म्हणून ते आवाहन करण्यासाठी मी आज इथे उभा आहे तुमच्यासमोर एक ज्येष्ठ नागरिक म्हणून। आणि ज्येष्ठ नागरिक आज शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आज तागायतपर्यंत शिवसेनेमध्ये कार्यरत असलेला शिवसैनिक आज तुमच्या समोर हात जोडतोय, विनंती करतोय तुम्हाला की तुम्ही काय सरकार बघून, आज उमेदवार बघू नका, उमेदवार बघू नका। जे सरकार आपल्याला, ज्या सरकाराने आपल्याला डबघाईला आणलेलं आहे, ज्या सरकाराने आपल्यावरती जे बेकारीचे आणि जे बेकारीचे आणि बाकीच्या सगळ्या काही निगेटिव्ह गोष्टी ज्या काय आहेत त्या सगळ्या माथ्यावर मारलेल्या आहेत, अशा सरकारला आपल्याला गाडायचं आहे। आणि ते सरकार गाडण्यासाठी म्हणून आपल्याला ही संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करा। आणि येत्या 20 तारखेला आपण आपले जे नियोजित उमेदवार आहेत भूषण पाटील साहेब, त्या भूषण पाटलांना भव्य मताधिकाऱ्याने तुम्ही निवडून द्या, एवढंच मी आवाहन करतो तुम्हाला। देशामध्ये फक्त नरेंद्र मोदी की गॅरंटी, नरेंद्र मोदी की गॅरंटी काय आहे नक्कीच काय माहिती नाही, कसली गॅरंटी, फक्त मोदी की गॅरंटी, नंतर मग भाजपची गॅरंटी, नंतर मग एनडीएची गॅरंटी, सगळ्या गॅरंट्याच गॅरंट्या, गॅरंटीच्या पलीकडे दुसरं काहीच नाही। हे गॅरंटी, ही नेमकी गॅरंटी कसली आहे? या माणसाची गॅरंटी फक्त आम्हाला फक्त गॅरंटीचं गाजर दाखवलेलं आहे आणि कुठलीच गॅरंटी त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेली नाही। त्या गॅरंटीचं मी तुम्हाला एक टिकून सांगतो, गॅरंटी मोदी की गॅरंटी, प्रत्येक प्रचार सभेत मोदी की गॅरंटी म्हणत सभेचा शेवट करतात ते, नुसती गॅरंटी। पण सामान्य माणसाच्या प्रमुख 2 चिंता, वाढती महागाई आणि वाढता बेरोजगार, याविषयी तर मोदी काहीच कधी गॅरंटी देत नाही। जातीय सलोखा, विकास, कृषी संकट, औद्योगिक आजार, दारिद्र्य, आर्थिक स्थैर्य, राष्ट्रीय कर्ज, आरोग्य सेवा आणि भारतीय भूमीवर चीनी आक्रमण याविषयी ते कधीच काहीच बोलत नाहीत। ते वास्तविक देशाच्या पंतप्रधानांनी या विषयावर बोललं पाहिजे, पण ते नाही तर ते बोलतात इंडिया सरकार आलं तर प्रत्येकाच्या मालमत्तेचं सर्वेक्षण केले जाईल, आपल्या आई बहिणीकडे किती सोनं आहे, सरकारी कर्मचाऱ्यांकडे किती पैसा आहे ते तपासलं जाईल, आया बहिणींच्या गळ्यातलं मंगळसूत्र देखील खेचून घेतलं जाईल व ती सर्व मालमत्ता जे जास्त मुलं प्रसवतात त्यांना वाटली जाईल। आता पंतप्रधान पदावरच्या इस्वाच्या तोंडी ही भाषा, सरकारला अशा पद्धतीने तुमची मालमत्ता घेण्याचा अधिकार आहे का मुळात? तर तुम्ही सरकार कुठलंही आलं तर तुमची मालमत्ता, तुमच्या बायकांचं मंगळसूत्र खेचून घेईल, मुळीच नाही। पण किती फेकी, हा नुसता जुमला आहे त्यांनी उभारलेला, तुमच्या मनावर त्यांनी मळब अशी निर्माण केलेली आहे, ती मळब आपल्याला दूर करायची आहे।
सरकारला अशा पद्धतीने मालमत्ता घेण्याचा अधिकार कुणालाच नाही आणि कहर म्हणजे मोदींनी म्हशीवर वारसा कर लावला जाईल अशी बुक्का फळं उजळली. आता म्हशीवर कर, ज्या घरामध्ये 2 म्हशी असतील त्यातील एक म्हस तुम्ही काढून घेतील आणि म्हणजे कोण येणारं सरकार तो काढून घेतील आणि तुमच्याकडे 2 म्हशी असेल त्यातून एक काढून घेतील. एक अशी पोरकट विधानं ते पंतप्रधान करतात. अशा पंतप्रधानांना आज तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात का? नाही. अशा पंतप्रधानांना त्यांची जागा दाखवली जातील. काही पदं अशी असतात की ती पदं ज्या पदावरती ती पदं माणसाची शोभा वाढवतात, ज्या पदावर बसलेल्या माणसाची शोभा वाढवतात, ह्या माणसाने त्या पदाची शोभा करून ठेवलेली आहे. तर अशा माणसाला पदावरून उतरवणं हे सर्वस्वी जनतेच्या हातामध्ये आहे आणि जनतेने ते काम करून दाखवायला ही 20 तारीख आपल्याकडे दिलेली आहे. त्या 20 तारखेला मतदानाच्या दिवशी कर्तव्यनिष्ठेनं तिथे मतदान करून आपल्याला मतदान करायचं आणि ते तुम्ही करालच अशी माझी आशा आहे. दुसरी गोष्ट, हे सर्व ते का बोलत आहेत तर त्यांना मतदारांचं ध्रुवीकरण करायचे. ज्या 307 कलमाविषयी ते 56 छाती बडवून म्हणतायत त्याविषयी सुप्रीम कोर्टाचे ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी विश्लेषण केलेलं आहे. कधीतरी युट्यूबवरती वाचा ते असीम सरोदेंचं भाषण. त्यांनी त्याच्यामध्ये काय म्हटलं, 370 कलम संविधानात आहेत तसंच आहे. त्यातील कलम 301 व 370 ब यापैकी 370 ब स्थगित केले. त्यामुळे इतर प्रांतातील कुठलीही तेथे जमीन विकत घेऊ शकेल. तसं झालंही. तिथे इतर कोणी नाही, पण गौतम अदानींनी तिथे हजारो एकर जमीन विकत घेतली. हे सर्व अदानीसाठी. आम्ही मात्र जिंकी वाजवत बसलोय. 370 रद्द, 370 रद्द. केवढी ही धुळपे. तर मराठी माणसात सावध हो. फार मोठी संधी आपल्याला नियतीने आणून दिली. त्या संधीचा विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सत्ता पिपासून सरकारला हद्दपार करायला सज्ज व्हा आणि लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी या हुकुमशाहीला नेस्तनाबूत करा. या हिटलरशाहीला गाडून टाका एवढी विनंती करतो. आणि मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपले जे अधिकृत उमेदवार आहेत ते श्री भूषण पाटील यांना प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या अशी विनंती करतो आणि माझी 2 शब्द पूर्ण